विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। आपल्यासोबत आहेत उद्योगमंत्री उदयजी सामंत सर। प्रचार संपायला या ठिकाणी काही तास शिल्लक आहेत। आमचा गावोगावी प्रचार सुरू आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे? रिस्पॉन्स आपण जर कॅमेरा फिरवून दाखवला तर रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या देखील लक्षात येईल। परंतु अति आत्मविश्वास नाही, जनता आमच्या सोबत आहे, महायुती बरोबर आहे। त्याच्यामुळं या जिल्ह्यातल्या 5 जागा महायुतीच्या निवडून येतील असं चित्र पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जिल्ह्यामध्ये दौरा झालेला आहे। श्रीकांतजी शिंदे देखील राजापूर मतदारसंघामध्ये येऊन गेलेले आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये देखील बैठका झालेल्या आहेत। मला असं वाटतं की 5च्या 5 जागा फार मोठ्या फरकाने निवडून येतीलच। सिंधुदुर्गातल्या देखील 3 जागा निवडून येतील आणि रायगडच्या देखील 7च्या 7 जागा निवडून येतील। साहेब, आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत या ठिकाणी। आदित्य साहेब असे म्हणालेले आहेत की काही आमदार म्हणजे 8 आमदार आणि काही मंत्री पुन्हा घरवापसीसाठी आमच्याकडे प्रयत्नशील होते म्हणून। नाही, सगळेच होते असतील 40चे 40 आकडा चुकला आहे त्यांचा। मला असं वाटतं की माणसानं किती खोटं बोलावं ह्याला पण राजकीय मर्यादा आहेत। राजकारणामध्ये मी समजू शकतो टीका टिप्पणी, पण 8 संपर्कामध्ये होते, 10 मध्ये एवढे कशाला धरतात? 40 43 50 काय असले सगळेच संपर्कात होते, त्याच्यामध्ये मोठंसं काय? या सगळ्या आरोप प्रत्यारोपानं काय आता महाराष्ट्र थांबणार नाही। महाराष्ट्रानं निर्णय घेतला आहे की 175 आमदारपेक्षा जास्त आमदार पुन्हा एकदा महायुतीचे निवडून द्यायचे आहेत आणि महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा येणार आहे। 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी ते असं ते पण म्हणाले की 2.5 वर्षामध्ये उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय केलं असा प्रश्न त्यांनी दापोलीने विचारला होता। मला वाटतं की त्यांनी काय विचारलं आणि त्याला उत्तर द्यायला मी एवढा बालिश नाही। MIDCच्या खर्चानं ज्यावेळी ते डावसला गेले होते तेव्हा त्यांनी काय केलं असा मी विचारणार नाही प्रश्न, पण असा मी विचारला तर त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप। मी जो व्हाईट पेपर काढला, एक तर विधानसभेतलं ज्ञान कोणाला नाही। व्हाईट पेपर मी विधानसभेमध्ये जो काढला त्या विधानसभेच्या व्हाईट पेपरच्या विरोधामध्ये कुणीही तोंड उघडलं नाही। कदाचित विधानसभेमधला यांचा अभ्यास नसेल। बाहेर लोकांमध्ये तुमचे कॅमेरे आणि हे आल्यानंतर खोटं रेटून बोलायचा हा काही लोकांचा उद्योग आहे। त्याच्यामुळे खोटं बोलण्याचा उद्योग करण्यापेक्षा आपण वरळीमध्ये काय केलं, आपण वरळीमध्ये कुठचा प्रोजेक्ट आणला, वरळीमधल्या लोकांना काय न्याय दिला हे पहिलं सांगा ना। आमची जनता रत्नागिरी जिल्हा उदय सामंतला लहानपणापासून बघतोय, राजकीय देखील बघतोय। ज्यावेळी उदय सामंत तुमच्याबरोबर होता त्यावेळी उदय सामंतसारखा माणूस नव्हता, उदय सामंतसारखा नेता नव्हता। उदय सामंतला तुम्ही नगरविकास खातं पण देत होता शिंदेसाहेब गेल्यानंतर। सुभाष देसाई साहेब असतानाच त्यांचं उद्योग खातं काढून मला देत होता, तेव्हा उदय सामंत चांगला होता। आता त्यांना सोडून गेल्यानंतर उदय सामंत वाईट झाला आहे। ही प्रवृत्ती आहे लोकशाहीतली, पण ती माझ्यामध्ये अजून आलेली नाही। काय वाटतं महायुतीला किती जागा महाराष्ट्रात मिळतील, काय अंदाज आहे तुमचा? 175 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या असतील आणि 8च दिवस राहिलेले आहेत। महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचेच नेते शपथ घेतील। त्याच्यामुळं आणि काही लोक सरेंडर पण झाले ना। आता विदर्भातनं काही लोकांनी सांगितलं की तिकीट वाटप चुकीचं झालेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातनं काही लोकांनी सांगितलं की तिकीट वाटप झालेलं आहे। काही लोकांनी सांगितलं की मला फोन सारखा येतो आहे की EVMमध्ये काहीतरी गडबड आहे। आता ठीक आहे, EVMमध्ये गडबड आहे हे ज्यावेळी स्टेटमेंट येते त्यावेळी सत्ता गेली असं समजायचं। नक्कीच हे होते मंत्री उदय सामंत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।